नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण सर्कल हा लेसन इयत्ता 10वीच्या मुलांसाठी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 9 आज बघणार आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि त्याच्या करोलरीज थेरम जे आहेत ते आपण बघतोय। तर या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने आपले बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक आपण प्लेलिस्ट वाईज डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, आज आपण बघतोय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। तर थेरमचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघूया आपण। द मेजर्स ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल। इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे कुठला अँगल असणार आहे बघा, आपला आर्क कुठला आहे, आर्क BAC। त्यांनी इन्स्क्राइब केलेला अँगल कुठला आहे आपला, तर BAC आहे, बरोबर। इज द हाफ ऑफ द मेजर्स ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट। जो आता इंटरसेप्टेड आर्क म्हणजे जो अँगल असतो, म्हणजे बघा हा सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या आतल्या साईडला म्हणजे हा इथून इथपर्यंत जो आर्क असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर इंटरसेप्टेड, बरोबर आहे। आणि इन्स्क्राइब्ड म्हणजे कुठला, तर त्या आर्कनी तो अँगल काय केलेला आहे, त्या आर्कच्या आतमध्ये जो अँगल असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, तर इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतो। आणि त्या अँगलच्या मधला भाग, त्या अँगलचा मधला भाग म्हणजे आपला इथला कुठला असणार आहे बघा, तर BD आणि C किंवा BEC हा आर्क असणार आहे, बरोबर आहे। तर आता गिवन मध्ये काय लिहिलं बघा, इन अ सर्कल विथ सेंटर O सेंटर असलेला हा आपला एक सर्कल आहे। BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC। म्हणजेच बघा BAC, अँगल BAC हा असा अँगल आहे जो आर्क BAC ने काय केलेला आहे आपला, तर इन्स्क्राइब केलेला आहे, बरोबर। त्याच पद्धतीने BDC म्हणजे आर्क BDC इज इंटरसेप्टेड बाय द अँगल। म्हणजे अँगलनी इंटरसेप्टेड केलेला आर्क कुठला आपला, तर BDC हा आपला काय इंटरसेप्टेड आर्क आहे, ठीक आहे। गिवन समजलं। आता आपण प्रूफ कडे जाऊया। प्रूफ काय करायचं आपल्याला, तर जो हा अँगल आहे म्हणजे कुठला बघा, अँगल BAC इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द आर्क BDC। हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय। बघा, अँगल BAC इज इक्वल्स टू 1/2 मेजर आर्क BDC हे आपल्याला काय करणार आहे, आपण प्रूफ करणार आहे। आता कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर कन्स्ट्रक्शन मध्ये बघा आपण काय केलेलं आहे, तर ड्रॉ OA, OC आणि OE हे आपण काय केलेलं आहे, रे ड्रॉ केलेले आहेत, ठीक आहे। बघा, ड्रॉ रे AO, इट इंटरसेक्ट द सर्कल ऍट E मध्ये काय होतं, म्हणजे AO हा असा रे इंटरसेक्ट होतो, तो सर्कलला E मध्ये काय होतो, इंटरसेक्ट होतो। ड्रॉ द रेडियस OC आणि त्याच पद्धतीनं OC ही आपण काय केलेलं आहे, ड्रॉ केलेले आहे। आता प्रूफ लिहायचंय आपल्याला, तर प्रूफ मध्ये बघा, तर एक ट्रायंगल तयार झालेला आहे। तर ट्रायंगल कुठला आहे बघा, आपला OAC जर घेतला तर यामध्ये बघा कुठला ट्रायंगल आहे आपला, OA आणि C घेतलेले आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा, तर OA आणि OC ह्या काय आहेत, आपल्या रेडियस आहेत, बरोबर। म्हणजेच हे बघा इथली OA आणि OC ह्या रेडियस आहेत। आता रेडियस असल्यामुळे हे दोन अँगल काय असणार आहेत, आपले इक्वल असणार आहेत। म्हणजे जिथं एवढा अँगल आहे तेवढाच अँगल काय असणार आहे, इथला असणार आहे। म्हणजेच इथं काय वापरलं आपण, आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज केली। म्हणजेच बघा, इन अ ट्रायंगल AOC इज इक्वल्स टू साइड OA कॉन्करंट साइड OC। का, तर दोन्ही पण काय आहेत, आपल्या रेडियस ऑफ दी सेम सर्कल, म्हणजे एकाच सर्कल मधल्या दोन रेडियस आहेत। त्याच पद्धतीने बघा, त्यामुळे काय झालेलं आहे, अँगल OAC म्हणजे तिकडचा OAC आणि दुसरा अँगल OCA हा आणि हा अँगल तो काय आपला थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल। थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल काय सांगतो, तर अपोजिट दोन साइड जर ट्रायंगलच्या इक्वल असतील तर त्याच्या समोरासमोर अँगल हे पण काय असतात, इक्वल असतात। म्हणून तो अँगल आपण काय कन्सिडर केलेला आहे, X कन्सिडर केलेला आहे आणि त्याला नंबर 1 दिलेला आहे आपण, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता EOC म्हणजे कुठला अँगल आला बघा, तर EO आपला ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे। आता एक्सटिरियर अँगल काय सांगतो आपल्याला, तर एक्सटिरियर अँगल म्हणजे ट्रायंगलच्या एका अँगलचा एक्सटिरियर अँगल हा काय असतो,
तर राहिलेल्या दोन अँगलच्या ऍडिशन इतका असतो. सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स हा काय आपला एक्सटिरियर अँगलची प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्या पद्धतीने बघा, हा जर आपण अँगल घेतला तर इथे बघा EOC इज इक्वल्स टू काय असणार आहे, OAC आणि OCA म्हणजे A अँगल आणि C अँगल यांची ऍडिशन असणार आहे. पण आपण इथे x आणि x कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे इथे बघा x डिग्री प्लस x डिग्री म्हणजे किती आले आपले, तर 2x डिग्री आलेले आहेत. म्हणून इथे लिहिताना लिहिलेलं आहे 2x डिग्री दिलेले. ठीक आहे. आता सेंटर परत एकदा बघा, आपण मागच्याच थेरम मध्ये बघितलंय जेवढा सेंट्रल अँगल असतो, आता इथला 2x आहे तर इथला EC आर्क पण किती असणार आहे आपला 2x असणार आहे. का तर डेफिनेशन ऑफ मेजर्स ऑफ आर्क नुसार, बरोबर. म्हणजेच अँगल EOC इज काय आहे, सेंट्रल अँगल आहे, त्याच्यामुळं आर्क EC हा किती झाला आपला 2x डिग्री झाला, बरोबर. आता यावरून बघा फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट वरून जर घेतलं आपण तर या ठिकाणी काय आहे बघा, तर इथला A अँगल हा किती आहे x आहे आणि आर्क किती आला आपला 2x आला, म्हणजे अँगलच्या तो काय झालेला आहे डबल झालेला आहे. म्हणजेच फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड OAC इज इक्वल्स टू काय असणार आहे 1/2 ऑफ द आर्क EC असणार आहे. म्हणजेच इथं काय झाले बघा, OAC किंवा आपण EAC असंही लिहू शकतो, इज इक्वल्स टू 1/2 मेजर आर्क काय आलेला इथं EC आलेला आहे. म्हणजे त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, हा अँगल पण तेच प्रूफ करू शकतो. म्हणजे अँगल x असेल तर BE पण किती असणार आहे आपला 1/2 ऑफ द BE असणार आहे. म्हणजे अँगल EAB हा अँगल घेतला तर हा पण किती असणार आहे आपला 1/2 द मेजर आर्क B. आता थर्ड आणि फोर्थ वरनं घेतलं तर LHS ची ऍडिशन आणि RHS ची ऍडिशन केली तर आपला होल अँगल कुठला मिळतो बघा, तर BAC हा अँगल मिळतो. म्हणून अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल्स टू मेजर आर्क EC प्लस मेजर आर्क काय घेतलं आपण B घेतलं फ्रॉम थर्ड अँड फोर्थ. म्हणजेच काय झालं बघा, 1/2 बाहेर काढला आपण, म्हणजेच आर्क EC प्लस आर्क BC, BE प्लस EC किंवा EC प्लस BE जर घेतलं तर इथं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे बघा, तर 1/2 इंटू मेजर आर्क काय असणार आहे आपला, तर BDC असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. हा होता आपला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आणि आता आपण बघणार आहे करोलरीज ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. नेक्स्ट पॉइंट आहे आपला करोलरीज ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे. आता यामध्ये बघा फर्स्ट जो थेरम आहे तो काय दिलेला आहे आपल्याला, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर द कॉन्करंट. म्हणजे बघा सेम आर्क मध्ये जर अँगल इन्स्क्राइब्ड केले असतील तर काय असणार आहे, तर ते दोन्ही अँगल इक्वल असणार आहेत. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कधी, ज्यावेळेला हा आर्क ज्यावेळेला कॉमन असतो त्यावेळेला हे दोन्ही आर्क काय असणार आहेत आपले इक्वल असतात. हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता गिवन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, सेंटर C असलेलं एक सर्कल दिलेलं आहे आपल्याला. त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्स्क्राइब्ड आर्क कुठला आहे आपला PQR किंवा PSR असंही म्हणू शकतो. आणि इंटरसेप्ट आर्क कुठला आहे आपला, तर PTR हा आहे. आता यामध्ये बघा फक्त गिवन दिलेलं आहे आपल्याला अ सर्कल विथ द सेंटर C सेंटर असलेला आपला काय आहे सर्कल आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे PQR आणि PSR म्हणजे बघा PQR आणि PSR हे दोन अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क काय दिलेले आहेत आपल्याला PQR दिलेले आहे. म्हणजे PQR यामध्ये इन्स्क्राइब्ड दिलेले हे दोन काय आहेत आपले अँगल आहेत. आणि त्याचा इंटरसेप्ट आर्क कुठला आहे आपला, तर PTR हा काय आपला इंटरसेप्ट आर्क आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय, तर अँगल PQR इज इक्वल्स टू अँगल PSR हे दोन्ही काय आहेत आपले कॉन्करंट आहेत. म्हणजेच बघा अँगल PQR कॉन्करंट अँगल PSR. आताच आपण बघितलं मागच्या थेरम मध्ये की बघा लेट काय बघितलं, तर अँगल PQR इज इक्वल्स टू 1/2 मेजर आर्क काय असणार आहे, इंटरसेप्ट केलेला आर्क कुठला आपला, तर PTR नंबर 1 द्या. त्याच पद्धतीने जर अँगल PSR बघा, आता आपण PQR घेतला त्यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क त्याच्या काय असतो आर्कच्या हाफ इथला अँगल असतो, हे इथं आपण लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा PSR ने इंटरसेप्ट केलेला आर्क काय आपला PTR आहे. म्हणजे इथला अँगल काय असणार आहे, ह्या आर्कच्या हाफ असणार आहे. म्हणजेच इज इक्वल्स टू 1/2 मेजर आर्क काय असणार आहे इथं परत एकदा
PTR नंबर 2 आले. आता बघा जर ऑब्झर्वेशन केलं तर दोघांचं जे आन्सर आहे ते काय आलेलं आपल्याला सेम आलेलं आहे. म्हणजेच बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे तर अँगल PQR कॉन्करंट अँगल काय असणार आहे PSR असणार आहे. हेच द प्रूफ. हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं. आणि हा जो थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम किंवा ह्याच्या ज्या करोलरीज आहे त्याच्यावरती एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. करोलरीज मधला सेकंड थेरम आपण बघतोय. काय दिलेलं आहे बघा तर अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ठीक आहे म्हणजेच काय दिलेलं आहे तर एम सेंटर असलेलं एक सर्कल आहे हे आपण गिवन मध्ये राईट करू शकतो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे इन्स्क्राइब्ड आर्क कोणता आहे आपला तर एबीसी न एबीसी अँगल एबीसी इन्स्क्राइब केलेला आहे. आणि इंटरसेप्टेड आर्क कुठला आहे आपला तर AXC हा काय आपला इंटरसेप्ट आर्क आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर अँगल ABC हा काय आहे सेमी सर्कल मध्ये असणारा आर्क आहे म्हणजेच अँगल आहे आपला आणि तो अँगल 90 डिग्रीचा असतो हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता गिवन मध्ये आपण लिहिलेलंच आहे बघा अ सर्कल विथ द सेंटर काय दिलेलं आहे एम सेंटर असलेला हा आपला सर्कल आहे. त्याचप्रमाणे AC ही काय आहे आपली तर डायमीटर ए पासून सी डायमीटर म्हणजे का तर ती काय होती सेंटर ऑफ दी सर्कल मधून जाती. दुसरी गोष्ट अँगल एबीसी इन्स्क्राइब्ड इन आर्क एबीसी. आर्क एबीसी न काय केलेलं आहे अँगल एबीसी इन्स्क्राइब केलेला आहे. त्याच पद्धतीनं AXC हा काय आहे इंटरसेप्ट आर्क आहे म्हणजेच अँड इंटरसेप्ट आर्क AXC. ठीक आहे प्रूफ काय करायचं आहे तर अँगल एबीसी इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेले आपल्याला ते दाखवायचं आपल्याला. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा आपला काय आहे सेमी सर्कल आहे म्हणजे एसीच्या खालची जी बाजू आहे ती हाफ सर्कल आहे वरती हाफ सर्कल आहे. म्हणजेच बघा लेट मेजर आर्क AXC इज इक्वल्स टू किती असणार आहे आपला 180 डिग्री असणार आहे. का तर मेजर ऑफ सेमी सर्कल. ठीक आहे म्हणजे सेमी सर्कल हा किती असतो 180 डिग्रीचा असतो. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो आपला तर अँगल ABC इज इक्वल्स टू 1/2 मेजर आर्क AXC म्हणजे अँगल ABC हा काय असतो AXC च्या 1/2 असतो. कशावरून रिझन काय असणार आहे आपलं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे हेच नंबर 1 द्यायला. Therefore, angle of ABC is equals to 1/2 into 180 कारण मेजर आर्क X ची व्हॅल्यू किती होती आपली 180 होती. इथे येणार फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे इथं परत एकदा आपला आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक म्हणजे गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी त्यामध्ये टाकलेल्या आहेत व्हिडिओज मध्ये ते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचा पाया पक्का होऊ शकतो. 2 ने डिवाइड केला 2 9 जा अँड 2 0 जा म्हणजेच अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड हेन्स द प्रूफ. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.